सगळ्याशी व्हावी आता फुलटू दोस्ती, टेन्शन को मारो गोले बदलू ग्रॅव्हिटी, तुमची नियमची हो दे युनिटी, तुमची नियमची हो दे युनिटी, गाजू दे PCT Infinity, PCT Infinity, PCT Infinity, PCT Infinity. तुम्ही ऐकत आहात PCT's Infinity 90.4 FM आणि मी तुमच्याबरोबर आहे तुमची रेडिओ मैत्रीण RJ मैत्री. सोयरे सहचर या मालिकेमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. ह्या मालिकेत आपण प्राण्यांविषयी बोलतो आहोत, प्राण्यांच्या वेलबिंगविषयी बोलतो आहोत आणि मागच्याच भागात आपण रेबीजसारख्या अत्यंत महत्त्वाच्या आजारावर सुद्धा बोललेलो आहोत. आणि आज नवीन विषय घेऊन वेदांत आणि सारंग आज आपल्यासोबत आहेत. हाय सारंग. हाय मैत्री, कसा आहेस तू? मस्त. मागच्या अनेक एपिसोड्समध्ये आपण अनेक विषयांवरती बोलतो आहोत, पण आता मी स्वतः एक मांजर पाळलं आहे. तर ते पाळत असताना अनेक गोष्टींचा विचार करावा लागतो किंवा अनेक गोष्टींसाठी प्रिपेअर राहावं लागतं. तर एक रिहॅबिटेशन चालवत असताना कोणकोणत्या प्रकारचे चॅलेंजेस तुला फेस करावे लागतात आणि पैसा, माणसं, ही सगळी यंत्रणा तू कशी उभी करतोस? हा पण एक महत्त्वाचा भाग राहतो, स्पेसिफिकली फंडिंगचा, की ज्याच्यामध्ये कुठलंही काम करताना विटॅमिन एमची गरज सगळ्यांना लागतेच, तसंच आम्हाला पण लागतेच. आता एखादं NGO चालवायचं म्हणलं की त्याच्यात ऑफकोर्स प्राणी आले, मग त्यांचं खाणं पिणं आलं, त्यांचं औषधं आली, त्यांची काळजी घ्यायला केअरटेकर्स किंवा पूर्ण टीम असते, डॉक्टर असतात, एक पूर्ण एक काय म्हणतो आपण प्रोसेसमधनं ते पूर्ण जावं लागतं, किंवा काही काही गोष्टी सॅनिटायझेशनच्या दृष्टीने मेंटेन करणं गरजेचं राहतं, जेणेकरून प्राण्यांना आणि आजूबाजूच्या रहिवाशांना किंवा जे तिथं काम करतात त्यांना काही त्रास होऊ नये. सो या सगळ्यासाठी मेन फंडिंग लागतं. आता गव्हर्नमेंट फंडिंग, एक लोकांचं खूप मिसकन्सेप्शन असते की NGO म्हणल्यानंतर रात्री मस्त आमच्याकडे ट्रक भर नोटांच्या बंडल येतात, पण तसं काही नसतं. NGOs काही खरंच खूप चांगलं काम करतात, पण काही बदनाम आहेत, बट देर इज अ रिझन बिहाइंड दॅट. तर त्याच्यासाठी जे जेन्युइनली कामं करतात त्यांना खूप प्रॉब्लेम्स फेस करावे लागतात. जसं की आम्हाला सांगायचं आलं तर सॅवोसाठी मला फंडिंगचा एक इश्यू येतो. मंथली जे आमचे खर्च असतात ते अप्रॉक्सिमेटली 2 लाख रुपये महिना एवढा खर्च येतो. म्हणजे त्याच्यामध्ये 3 जणांचे पगार झाले, डॉक्टरांचा खर्च, औषधांचं मंथली बिल आमचं ॲव्हरेज 50,000 तरी येतं. मग जागेचं भाडं झालं, लाईटचं आता म्हणजे 8-9 हजाराच्या खाली बिल येत नाही आमचं. मग त्याच्यानंतर तुमचं फिडिंगचा खर्च येतो त्यांचा. आता फक्त सेंटर मधलंच नाही तर आम्ही व्हॉलंटियर्स बाहेरच्या स्टेजला पण फिडिंग जे करतो, सो तो पण एक ओव्हरहेड एक्सपेन्सेस होतो. सो त्याच्यासाठी अनेक प्रकारे मदत लोकांना करता येते. एक म्हणजे डिरेक्टली तुम्ही ग्राउंड लेवलवरती मदत नाही करत तर तुम्ही फंड्स द्या, किंवा जसं आता ॲमेझॉनची विशलिस्ट आहे आमची. सो ज्याला त्याच्या बजेटप्रमाणे जे काही परवडतं किंवा रेंजमध्ये आहे ती लोक त्या गोष्टी ऑर्डर करतात. जसं सिरेंजेस झाल्या, किंवा कॉटन बड्स झाले, फिनेल झालं, किंवा मॉप झाले, अगदी झाडू खराट्यापासून या गोष्टी आम्हाला लागतात. सो या गोष्टींची अवेलेबिलिटी होणं एक फार महत्वाचा भाग असतो. दुसरं एक हे आहे की लोकांचा असा गैरसमज असतो की NGO तुम्ही उघडलंय म्हणजे आम्ही कुठलीही केस आणली की तुम्ही नाही म्हणू शकत नाही, करायलाच पाहिजे. आता फिरायला जातायत लोक, तिथं हेल्दी पपी किंवा किटन दिसलं, भलेही ते तिकडं एकटं पिल्लू फिरत असेल, पण तुम्हाला काय माहिती त्याची आई जवळपास असेल, ते चक्कर मारून परत घरी सो जाईल, किंवा कोणीतरी पाळलेलं असतं ते फेरफटका मारायला येतं. ही लोक ती पिल्लं उचलतात, NGO नियर मी, सायबो दिसलं घेऊन आले, ह्याला ऍडमिट करा, कशासाठी पण. सो हा एक फार मोठा मला चॅलेंज येतो. लोकांना कन्व्हिन्स करणं खूप डिफिकल्ट होतं. आणि अगदी अगदी आणि
अति प्राणीप्रेमी असणं चांगलं आहे, पण ते जेन्युइनली असणं गरजेचं आहे. म्हणजे नुसतं मला इंस्टाग्राम रील बनवायचंय म्हणून मी रेस्क्यूचं हे दाखवते, ते चुकीचं आहे. आणि 99% लोक ही अशीच भेटतात, 1% जेन्युइनली येतात आणि ते बोलताना कळतं की हा किंवा ही कितपत इंटरेस्टनी ह्याच्यात करते किंवा कळकळ किती आहे खरंच. सो तो कॉल आम्ही बरोबर घेतो. सो तो एक पॉईंट झाला. त्याच्यानंतर एक हे येतं की जेव्हा एखादी केस रिकवर झाली, आता काही काही केसेस अशा पण आहेत ज्या पॅरालिसिस झाल्यात. आता आमच्याकडे आमचा एक ओल्ड मेंबर आहे, सिम्बा नावाचा डॉग, 2.5 वर्ष सेंटरला आहे. आता तो अजून किती दिवस आमच्या बरोबर राहील मला माहिती नाही. सो तो लेट से रिकवर झाल्यानंतर मग त्याचं जेव्हा रिलीजची वेळ येते तेव्हा मग तो मोठा प्रश्न येतो की त्याला रिलीज कुठे करायचंय. कारण जिथे तो होता, आता 2.5 वर्षापूर्वी एक सोसायटी कन्स्ट्रक्शन चाललं होतं, आता ती सोसायटी कन्स्ट्रक्शन संपून लोक राहायला आली आहेत. आता त्याला तिथे रिलीज करणं चुकीचं राहील, कारण त्याला परत खायला प्यायला कोण घालेल नाही गेलेले माहिती नाही. मग त्याचं रिहॅबिलिटेशन जेव्हा करायची वेळ येते, सो त्या ह्याच्यामध्ये मग आयदर अशा काही संस्था आहेत ज्या लाईफ टाईम सरेंडर करून घेतात, किंवा एक XYZ अमाऊंट वन टाइम ते घेतात, पण मग ते पूर्ण त्या पेटची काळजी घेतात. पण त्याच्यात सुद्धा अनेक गोष्टींचा विचार करावा लागतो की खरोखर ते नंतर करतात का. कारण अशा संस्थेमध्ये जेव्हा आपण सरेंडर किंवा सबमिट पेट करतो तेव्हा तुम्ही साईन करून देता डॉक्युमेंट ॲग्रीमेंट की इथून पुढे मी या पेटचं मालकी दाखवणार नाही, हक्क दाखवणार नाही, किंवा त्याच्या अपडेट्स पण मागणार नाहीत आणि ते देत पण नाही. सो मग तो एक खूप आम्हाला मोठा एक इश्यू होतो. आता अशा केसेसला आम्ही किती सांभाळायचा हा पण एक प्रश्न येतो. कारण जर का आम्ही आता सिम्बाचं उदाहरण घेतोय आपण, तो रिकवर झाला, त्याला जर का रिलीज केलं नाही तर तो म्हणजे त्याची काही चूक नाही, पण इनडिरेक्टली तो एखाद्या दुसऱ्या नवीन येणाऱ्या केसची जागा घेतोय. सो त्या दृष्टीने पण आम्हाला नवीन ऍडमिशन्स थांबतात, पॉसिबल होत नाही. म्हणजे स्पेस अवेलेबिलिटी होते, रिसोर्सिंग अवेलेबिलिटीवरनं सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये येतात. ह्याच्यामध्ये अजून एक पुढचं हे आहे की एक अडचण जी आम्हाला असते किंवा एक पेन एरिया जो NGO साठी असतो, तो म्हणजे लोकांचं असं म्हणणं असतं की तुम्ही NGO सुरू केले म्हणजे तुम्ही 24/7 तुम्ही ओपन राहायलाच पाहिजे. आम्ही कधी रात्री अपरात्री काही केस दिसली, आम्ही रिपोर्ट केला की तुम्ही पहिल्या रिंगमध्ये फोन उचलला पाहिजे. म्हणजे मला तर 2:30-3 वाजता रात्री फोन येतात आणि नाही उचलला म्हणून एवढं काय म्हणजे शिवीगाळपर्यंत सुद्धा प्रकरणं जातात. सो लोकांनी हे पण समजणं गरजेचं आहे की आम्ही पण छोटी माणसं होतो, आम्हाला झोप असते, फॅमिली असते, पण लोक ते कन्सिडर करत नाहीत. दुसरा एक हा पण अँगल त्याच्यात येतो की लोक म्हणजे आता जसं सॅबोमध्ये आम्ही फक्त गावठी पेट्सचं रेस्क्यू आणि हे करतो, ट्रीटमेंट करतो, ब्रीड किंवा क्रॉसचं नाही करत सपोर्ट. ज्यांचे पाळीव आहेत पेट्स, गावठी मांजर कुत्रा असेल तर आजारी आहे, एक तर हे वॅक्सिनेट करत नाहीत. म्हणजे चूक ह्यांची पहिली असते की तुम्ही तुमच्या पेटचं वॅक्सिनेशन करणं गरजेचं आहे, जे आपण मागच्या एपिसोड्समध्ये पण डिटेल बोललो त्याच्यात. सो ते करत नाहीत आणि मग आजारी पडल्यानंतर हे पहिले 10 वेट्सकडे पळतात. 10 वेट्सकडे एक तर जाऊ नये, एक डॉक्टर तुम्ही कंटिन्यू करा. मग डॉक्टरवरती अविश्वास दाखवला जातो आणि मग प्रत्येकाचं लाईन ऑफ ट्रीटमेंट वेगळी असते, प्रोसेस वेगळी असते. मग आपण जास्ती कन्फ्यूज होतो की यार ह्याचं ऐकू का त्याचं ऐकू, हा डॉक्टर म्हणलं हे औषध दे, हा म्हणलं हे देऊ नका हे द्या. या सगळ्या ह्याच्यामध्ये तर बिचाऱ्या प्राण्याचा नाहक त्रास होतो, जीव सुद्धा जातो. अशा बऱ्याचशा केसेस आमच्याकडे येतात की सगळ्यांनी हात वर करून झालेत, वेट्सनी, मोठमोठ्या क्लिनिक्सनी. आता बाबा तुम्ही एन्जॉय ना, तुम्ही याला वाचवा, आम्ही देव नाहीये की आम्ही त्याला पण हे लोकांना समजत नाही. म्हणजे तेव्हा तर खूप आम्हाला एक डिफिकल्ट सिच्युएशन होते की इमोशनली पण समोरचा हे झालेला असतो. सो त्याचं पण ते एम्पथी हे करून सगळं आपल्याला मॅनेज करणं गरजेचं होतं. आता हे सगळे पॉईंट झाले. त्याच्यात दुसरा एक मुद्दा ऍड होतो, तो म्हणजे मी कुठेतरी ट्रॅव्हल करतोय रोडने. हा पण आपण एक पॉईंट मागच्या एपिसोडमध्ये बोललो होतो का, की रस्त्याने जाताना एखादी केस दिसली इंजोर्ड तर मग काय करावं. सो आपण म्हणलं होतं की ॲनिमल रेस्क्यू नियर मी गुगल करा आणि नियरेस्ट एनजीओला कॉन्टॅक्ट करा. पण मग त्याच्यात हा पण एक हिडन पॉईंट येतो की कॉन्टॅक्ट करा तुम्ही, पण नॉट नेसेसरीली
त्या NGOकडे ट्रान्सपोर्टेशन फॅसिलिटीज असतील. उदाहरणार्थ सॅवोमध्ये आमच्याकडे स्वतःचं ट्रान्सपोर्टेशन नाही, सो आम्हाला कोणावर तरी रिलाय करावं लागतं. आता जसं आम्ही एक नेहमीच आमचा रिक्षावाला आहे, गेले 3 वर्ष आम्ही त्याला घेऊन फिरतो, पण मग त्याला त्याची भाडी असतात, मग त्याला शाळेत सोडायला जायचं असतं, बाजार असतो. मग जेव्हा असं इमर्जन्सी केस आली की त्याला रिक्षावाल्याला बोलवायचं, तो अवेलेबल आहे का बघा, मग तो म्हणेल त्यावेळेस आला नाही तर हे समोरचं पण अडकून बसतो, आम्ही पण अडकून बसतो. सो हा पण एक मेजर चॅलेंज एका NGO मध्ये येऊ शकतो. हे लोकांनी समजून घेणं गरजेचं आहे की तुमच्याकडे गाडी आहे, आयदर तुम्ही घेऊन या, नाही तर मग आम्ही प्रयत्न करतोय, एक जेन्युइन प्रयत्न करतोय, थोडा डिले होऊ शकतो, पण त्याच्यात फ्रस्ट्रेशन किंवा चुकीचा अर्थ घेऊन तुम्हाला यायचंच नाहीये, निगेटिव्ह हे ह्याच्याकडे जाता कामा नये. म्हणजे NGO म्हणल्यानंतर एक साधारण जी इमेज असते की पटकन लोकांनी यावं, पटकन फोन उचलावेत आणि आमची कामं आम्ही लिटरली असं रिसिव्हर घेऊन बसलो, कधी फोन वाजतो आणि उचलतो, हे एक्सपेक्टेशन असतं फार लोकांचं. प्रॅक्टिकॅलिटी कमी पडते. पण तुझ्या बोलण्यातून हे फार छान क्लिअर झालं की NGO चालवण्यामागे एवढी यंत्रणा काम करत असते आणि सगळी माणसंच आहेत. म्हणजे देव असणं आणि देवासमान असणं याच्यात फरक आहे, खूप फरक आहे खरं. तर ह्याच्यामध्ये म्हणजे आता आपण ह्या ज्या गोष्टी बोललो ते चॅलेंजेस किंवा जे आम्हाला अडचणी आम्हाला कुठल्याही NGOला येऊ शकतात, पण ऑन द अदर साइड एक खूप त्याचे काय म्हणतो म्हणजे पैसे वसूल होणारा एक्सपिरियन्स पण होतो. एक म्हणजे की तुम्हाला म्हणजे आता प्राणीप्रेमी तुम्ही असाल आणि तुम्हाला एखाद्या मुक्या प्राण्याची सेवा करायला मिळते आणि त्याच्यानंतर जो आनंद मिळतो ते पैशात कोणी मोजू शकत नाही, तोलमोल होऊ शकत नाही. सो तो एक पीस ऑफ माइंड असतो, एक समाधान असतं तुम्हाला, म्हणजे रात्री शांत झोप लागते की बाबा आज माझ्याकडनं कोणातरीचा जीव वाचला. आणि नुसता कोणाचा नाही, मुक्या प्राण्याचा जीव असणं एक खूप आहे, कारण त्यांना बोलता येत नाही, त्यामुळे तुम्ही त्यांच्यासाठी काही करताय, सो तो पण एक खूप मोठा फरक पडतो. जे काही तुम्ही त्यांच्यासाठी करता, त्यांची सेवा करता किंवा मदत करता, त्याच्यातनं त्यांचं जे एक अनकंडिशनल लव्ह तुम्हाला मिळतं किंवा त्यांचे ब्लेसिंग्स जे मिळतात त्याची परतफेड 100% या जन्मात होत, म्हणजे तुम्हाला कळणार नाही, पण कुठे ना कुठेतरी त्याचं तुम्हाला क्रेडिट मिळून जातं, ते वसूल होतं सगळं तुमचं. सो हे या 3-4 गोष्टी जर का बघितल्या ना, तर हे जे काही आधी मी सांगितलेले प्रॉब्लेम्स आहेत, कधी कधी आम्हाला असं चिडचिड होते, पण एंड ऑफ द डे हा मेंटल पीस इज प्राइसलेस. म्हणजे हा एक वेगळाच सेक्टर येणार आहे की प्राण्यांविषयी काम करणारी माणसं, हा एक वेगळाच सेक्टर आहे. बरोबर. पण लोकांची अशी अपेक्षा असते की तुम्ही 24 तास अवेलेबल हवाय. पण एक NGO चालवणं, हा प्रश्न विचारायचं कारणच हे होतं की लोकांना माहितीच नाहीये की एक NGO चालवायला मागे किती यंत्रणा राबत असते. तर हे नवीन मुद्दे आज समजले आणि तू इथे आलास, थँक्यू सो मच. आजच्या भागात आपण इथेच थांबूया. पुढच्या भागात आपण प्राण्यांना प्रवासाला घेऊन जाण्यासाठी कोणकोणत्या प्रकारची काळजी घेऊ शकतो आणि कुठल्या प्रिकॉशन्स घेऊ शकतो ह्याविषयी आपण बोलूया. थँक्यू सो मच.